श्रोते हो, श्रीकृष्णाचं चरित्र म्हणजे एक खरोखरीच रहस्य आहे बरं का. काय अद्भुत लीला आहेत श्रीकृष्णाच्या. खरोखरच परमेश्वराच्या लीला या मानवी बुद्धीला न कळणाऱ्या असतात. या त्याच्या गोष्टीतून, रहस्यातून बरेच प्रश्न पडतात बरं का आपल्याला. पण त्याची उत्तरे आपल्याला नाही मिळत. कारण ते रहस्य, ती उत्तरे फक्त या जगन्नाथाकडे आहेत. आपण फक्त त्याच्या या अवताराच्या गोष्टींचा आनंद घेत जायचे असते. कारण ह्या परमेश्वरी लीला म्हणजे एक रहस्य असते. तर आजपासून आपण आत्ता काही दिवसातच येणाऱ्या श्रीकृष्ण जन्माष्टमीचं निमित्त साधून श्रीकृष्णाच्या गोष्टी चालू करणार आहोत. श्रीकृष्ण जन्मापासून ते त्याच्या अवतार समाप्तीपर्यंत त्याच्या या गोष्टी आहेत. आणि या गोष्टी मी तुम्हाला हरिविजय कथासार या पुस्तकातून वाचून दाखवत आहे. ज्याचे संपादक आहेत श्री ज्ञानेश्वर तांदळे व सौ शुभदश्री तांदळे. या गोष्टी हरिविजय या मूळ ग्रंथातील आहेत. चला तर मग चालू करूयात श्रीकृष्णाच्या अद्भुत गोष्टी. श्रीरामाने रावणाचा वध केला. श्रीराम अवताराची समाप्ती झाली. द्वापार युगही संपत आले. पृथ्वीवर पुन्हा राक्षसी वृत्ती वाढू लागली. अनेक राजे दैत्य वृत्तीचे होते. ते साधू संत सज्जनांचा छळ करू लागले. यज्ञांचा विध्वंस करू लागले. देवाची भक्ती करणाऱ्यांना त्रास देऊ लागले. कंस, चाणूर, मुष्टिक हे अहंकाराने उन्मत्त झाले. आपल्या सत्तेचा गैरवापर करू लागले. विष्णुदेवाचा द्वेष करू लागले. जरासंधाने 22,000 राजांना बंदीशाळेत ठेवले. बाणासूर आणि कालयवन हे पापकर्म करू लागले. अध, वक, केशी, प्रलंब, शिशुपाल, दंतवक्र, जरासंध, भौमासूर, बाणासूर, कालयवन, दुर्योधन, दुःशासन व त्यांचे 98 बंधू कौरव यांनी पृथ्वीवर अन्यायाचे राज्य करायला सुरुवात केली. त्यामुळे प्रजेला न्याय मिळेना. प्रजा संतप्त होऊ लागली. पृथ्वीवरील चाललेल्या राजांच्या पापकर्मामुळे पृथ्वी देवता ब्रह्मदेवाकडे गेली. तिने पृथ्वीवर चाललेल्या या अधर्माचा वृत्तांत सांगितला. त्याचवेळी थोर तपश्चर्या करणाऱ्या ऋषींनी ब्रह्मदेवाजवळ येऊन दैत्यांनी चालवलेल्या छळाचे निवेदन केले. देवांचा राजा इंद्र याने सर्व देवांसह पृथ्वीवर चाललेल्या अधर्माचा वृत्तांत ब्रह्मदेवास सांगितला. ब्रह्मदेवाने सर्व वृत्तांत ऐकून घेतला आणि सांगितले की ही धेनुरूपी पृथ्वी व धर्माचे आचरण करणारे ऋषीमुनी यांचा छळ दैत्यांनी चालवला आहे. आपण क्षीरसागरी जाऊन भगवान विष्णूला सर्व वृत्तांत सांगावा असे मला वाटते. तोच पृथ्वीचा भार हलका करेल. त्याप्रमाणे सर्वजण भगवान विष्णूंकडे निघाले. ऋषी, इंद्र, आदिदेव यांना आपल्याबरोबर घेऊन ब्रह्मदेव क्षीरसागराच्या तीरी आले. सर्वांनी हात जोडून भगवान शेषशाही आदिनारायणाचा जय जयकार केला. आदिनारायणास प्रार्थना केली. हे आदिनारायणा, तुझ्या चरणकमली आमचे अनंत प्रणाम. हे दीनरक्षका, पृथ्वीवर दैत्यांनी मोठा अनर्थ चालवला आहे. जरासंधाने तर धर्मवान राजांना धरून आपल्या बंदीशाळेत ठेवले आहे. हे अनंत ब्रह्मांड नायका, कमल नयना, प्रसन्न हो, पृथ्वीचे रक्षण कर. त्या अथांग सागरात आदिनारायण प्रकट होऊ लागले. मायातीत शुद्ध चैतन्य स्वरूप वक्षस्थलावर श्रीवत्स चिन्ह चमकत होते. कौस्तुभमणी विराजत होता. मोत्याच्या माळा व वैजयंती माळा रुळत होत्या. मकराकार कुंडले कानात तळपत होते. सरळ नासिका, विशाल नेत्र, धनुष्यासारख्या भुवया, ब्रह्मांडातील सौंदर्य येथे उमलून आले होते. शंख, चक्र, गदा, पद्म चारी हातात शोभत होते. मनगटात सुवर्ण कंकणे होती. अंगुलीत मुद्रिका चमचम करीत होती. नाभिस्थानी दिव्य कमलाची नलिका होती. त्या कमळात चतुर्भुज ब्रह्मा होता. श्री विष्णूच्या कटीस दिव्य मेखला होत्या. हजारो विजा चमकाव्यात असा तेजस्वी पितांबर नील तनुवर शोभत होता. सर्वत्र सुवास पसरलेला होता.
मुखावर मस्त स्मित झळकत होते. सारा परिसर प्रसन्नतेने भरून गेला होता. आदिनारायण बोलू लागले, देवांनो, भिवू नका. मी यादव कुळात अवतार घेऊन दुष्टांचा संहार करीन. यादव म्हणून तुम्ही जन्म घ्यावा. उपदेवतांनी गोपाळ म्हणून यावे. ऋषींनी वासरे व्हावे. यम, वायू, इंद्र व अश्विनी कुमार यांनी पांडव व्हावे. बृहस्पतीने द्रोण व्हावे. पार्वतीने द्रौपदी व्हावे. लक्ष्मीने भीमकी व्हावे. बळीभद्र शेषाने संकर्षण व्हावे. वसुदेव देवकीचा पुत्र म्हणून मी अवतार घेईन. ज्याने 3 जन्म तप केले आहे त्याचे तप मी सफल करीन. हे ऐकून देवांना फार आनंद झाला. सर्वांनी श्री विष्णूचा जय जयकार केला व त्यांना साष्टांग नमस्कार घातला. देव, ऋषी, देवता, पंचभूताधिपती यांनी विविध रूपांनी जन्म घेण्याचे ठरवले. पृथ्वी देवता आपल्या मूळ रूपास गेली. गोकुळात शूरसेन यादवास वसुदेव नावाचा मुलगा झाला. त्या मुलाचा पुत्र म्हणून विष्णू अवतार घेणार या आनंदाने देवांनी अनक व दुमदुभी वाजवली. त्यामुळे वसुदेवाचे अनक दुमदुभी असे नाव प्रसिद्ध झाले. तो मोठा झाल्यावर त्याचा विवाह मथुरेचा राजा उग्रसेन याची लावण्यवती कन्या देवकी हिच्याबरोबर ठरला. मोठ्या तयारीने वसुदेवास विवाहासाठी मथुरेस आणले. उग्रसेनचा पुत्र व देवकीचा बंधू कंस हा मोठा दुष्ट व राक्षसी प्रवृत्तीचा होता. तो आपल्या आई वडिलांचा द्वेष करीत असे. वडिलांना बाजूस सारून तो स्वतः मथुरेचे राज्य करू लागला. त्याच्या पापी कर्मामुळे मथुरेत तो स्वतः मथुरेचे राज्य करू लागला होता. तो यादवांचा छळ करीत होता. दुर्जन दैत्यांची त्याने मंत्री म्हणून नेमणूक केली होती. मुष्टिक, चाणूर, प्रलंब, अरिष्ट, व्योम, श्वर इत्यादी राक्षसांना त्याने मानाचे स्थान दिले होते. उग्रसेनने देवकीचे लग्न मोठ्या थाटामाटाने करून दिले. कंसाने मोठ्या दिमाखाने वरात काढली. वधूवरांना एका सुरेख रथात बसवून तो त्या रथावर सारथी झाला. त्यावेळी सगळीकडे मंगलवाद्ये वाजत होती. दिव्यांचा लखलखाट पसरला होता. मागे अनेक रथ व पालख्या चालल्या होत्या. सर्वजण आनंदात निमग्न होते. इतक्यात एक आकस्मित आकाशवाणी झाली. हे दुर्दैवी कंसा, फार उन्मत्त झाला आहेस तू. तू धर्माचा त्याग केला आहेस. तू ज्या बहिणीची वरात इतक्या दिमाखात नेत आहेस त्या देवकीचा 8वा पुत्र तुझा वध करील. ही आकाशवाणी ऐकताच कंसाने सर्व समारंभ तेथेच थांबवला. देवकीला पुत्र होण्याच्या आधीच तिला मारून टाकावे म्हणून तो रागाने रथातून खाली उतरला. त्याने देवकीला रथाखाली ओढले आणि तिला मारण्यासाठी खड्ग उचलले. देवकी कंसाची विनवणी करू लागली. कंसा, मी तुझी लाडकी बहीण ना. तू माझा भाऊ आहेस. तू माझा वध का करतोस? माझ्यावर दया कर, असे म्हणून ती कंसाच्या पाया पडली. परंतु कंसाला दया येईना. उग्रसेनला फार खेद झाला. तो कंसाला समजावून सांगू लागला. तेवढ्यात वसुदेव पुढे आला आणि कंसाचा खड्गधारी हात वरचेवर धरला. त्याने कंसाला स्त्री हत्येचे पातक किती महाभयंकर असते ते सांगितले. परंतु कंस म्हणाला, हिचे 8वे अपत्य मला मारणार आहे. मी आत्ताच हिला मारून टाकतो. मुले व्हावयास नको आणि त्यामुळे माझा घातही व्हायला नको. वसुदेव समजावून सांगू लागला. कंसा, दया कर. माझी स्त्री मला दे. हिला जे पुत्र होतील ते मी तुला आणून देईन. तू हिचा प्राण घेऊ नकोस. हे बोलणे ऐकताच कंसाचा राग कमी झाला. त्याने सांगितले, तुला जे अपत्य होईल ते माझ्या स्वाधीन कर, नाहीतर पुन्हा तुलाही मारीन. कंसाने आपल्या दैत्याला जवळ बोलावले व ताबडतोब वसुदेव देवकीला बेड्या घालण्याची आज्ञा केली. कंसाच्या आदेशाप्रमाणे दैत्याने वसुदेव देवकीला बेड्या घातल्या. कंसाने आवेशाने सांगितले की ह्या दोघांना कडेकोट बंदिवासात ठेवा.
यांना संतानाची प्राप्ती झाली की ताबडतोब मला कळवा. एका क्षणात मी त्या बालकाला ठार करीन. दैत्य देवकी व वसुदेव घेऊन बंदीशाळेत गेला. त्यांच्या पायातही बेड्या घातल्या. कोणत्याही परिस्थितीत त्यांना बाहेर जाता येऊ नये अशी खबरदारी घेतली. अनेक दैत्यांना पहारा करीत उभे केले. अशा प्रकारे निघालेल्या वरातीच्या समारंभाचा शेवट चमत्कारिक पद्धतीने झाला. वसुदेव देवकीने आपल्या दैवाला दोष दिला व आलेले दुःख ते समर्थपणे भोगण्यास तयार झाले. ईश्वराच्या इच्छेप्रमाणे घडेल अशी जबरदस्त श्रद्धा ठेवून त्यांनी ईश्वराच्या नामस्मरणास सुरुवात केली. त्यामुळे मन अधिकच प्रसन्न व पवित्र होऊ लागले. काही काळ निघून गेला. देवकी गर्भवती झाली. तिला सुंदर पुत्र झाला. दोघांनाही आनंद झाला. पण कंसाचा विचार मनात येऊन ते दोघेही दुःखी कष्टी झाले. वसुदेवाने बालकाला जवळ घेतले आणि तो त्याला म्हणाला की तू कशाला जन्माला आलास? तुझे मरण जन्मापूर्वीच निश्चित झाले आहे. आम्ही आधीच दुःखी आहोत व तुझ्या मृत्यूने दुःख आणखीनच वाढणार आहे. देवकीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. वसुदेव देवकीला म्हणाला, कंसाला दिलेल्या वचनाप्रमाणे याला कंसाच्या स्वाधीन केले पाहिजे. देवकीने पतीची आज्ञा मानून बाळास पतीच्या स्वाधीन केले. दैत्य वसुदेव व बाळाला घेऊन कंसाकडे आले. त्याने बाळास कंसाच्या समोर ठेवले. ते सुंदर बालक पाहून कंसाचे मन मोहित झाले. वसुदेवाचे धैर्य व वचन पालन पाहून कंसाच्या मनात दया उत्पन्न झाली. कंसाने क्षणभर विचार केला, या पहिल्या पुत्रास मारून का उपयोग? आपला खरा शत्रू 8वा पुत्र आहे. कंसाने बालकास उचलून घेतले आणि वसुदेवाच्या हातात दिले व सांगितले, ह्याला परत न्या. ह्याचा काही अपराध नाही. 8वा मुलगा माझा खरा शत्रू आहे. त्याने जन्म घेतला की ताबडतोब मला आणून द्या. त्याचा स्वहस्ते मी वध करीन. वसुदेवाला अत्यंत आश्चर्य वाटले. बाळाचा जीव वाचल्यामुळे त्यांना आनंद झाला. दैत्य वसुदेवास घेऊन बंदीशाळेत आले. देवकी खाली मान घालून अश्रू ढाळीत होती. बाळाचा आवाज ऐकून तिने वर पाहिले. तो वसुदेव बाळाला घेऊन उभा होता. घडलेली हकीकत वसुदेवाने देवकीस सांगितली. देवकीच्या डोळ्यातून आनंदाश्रू ओघळू लागले. नारायण नारायण म्हणत नारदाची स्वारी कंसाकडे आली. कंसाने त्याचे आदरातिथ्य करून त्याची पूजा केली. कंसाने घडलेली सर्व हकीकत नारदास सांगितले. पहिल्या मुलास परत पाठवल्याचा वृत्तांत सांगितला. तेव्हा नारदाने नारायण नारायण म्हणून हात जोडले. तो म्हणाला, कंसा, तुझे मन असे मोहित कसे काय झाले? तू या मुलाला सोडून कसे काय दिलेस? पण तुझा शत्रू कोण हे तुला कळणार तरी कसे? 8पासून उलटे मोजले तर हा पहिलाच 8वा येतो व तोच तुझा शत्रू असण्याची शक्यता आहे. याप्रमाणे देवकीची सर्वच मुले तुझे शत्रू होऊ शकतात. म्हणून एकंदर सर्व बालकांना ठार कर. त्याशिवाय तुझ्या मनातील भीती जाणार नाही. नारदाचे भाषण ऐकून कंसाचा अहंकार जागृत झाला. तो म्हणाला, आता मी जागा झालो. मी वसुदेवाची सर्व मुले मारणार. कंसाचे उद्गार ऐकून नारद मनात हसले. आपले काम पूर्ण झाल्याचे तेज त्यांच्या चेहऱ्यावर विलसले. कंसाच्या हातून बालहत्येचे मोठे पातक घडेल व त्यायोगे भगवंत देवकीच्या उदरी लवकरच जन्म घेतील. नारायण नारायण असे म्हणून नारद निघून गेले. नारद निघून जाताच कंसाचा राग अनावर झाला. त्याने बंदीशाळेत प्रवेश केला. कंसाचा रुद्रावतार पाहून वासुदेव देवकी भयभीत झाले. त्याने देवकीच्या हातातील बाळ आपल्या हातात घेतले व तो म्हणाला, अरे दुष्टा, मी तुला पहिल्याच समजून सोडून दिले, परंतु उलट्याकडून मोजले तर तू 8वाच येतोस. तू मला मारण्यासाठी जन्म घेतलायस का? असे म्हणून त्याने त्या बालकाच्या पायास धरून गरागरा फिरवले. मृत्यूसाठी तयार करून ठेवलेल्या शिळेवर आपटले.
मुलगा गतप्राण झालेला पाहून वसुदेव देवकी मूर्छित झाले आणि कंस अभिमानाने राजवाड्यात परत आला. कंसाने अशा प्रकारे देवकीचे 6 पुत्र ठार मारले. आपल्यावर संकट आले तर आपले रक्षण व्हावे म्हणून कंसाने प्रबल दैत्यांचा संग्रह केला. त्याने दैत्यांना मोठ्या मोठ्या हुद्द्यांवर नेमले. हे दैत्य गायी, ब्राह्मण, ऋषी इत्यादिकांना पीडा करत होते. ज्या ज्या वेळी अधर्म निर्माण होतो त्या त्यावेळी दुर्जनांचा नाश करण्यासाठी आणि सज्जनांचे संरक्षण करण्यासाठी भगवंत अवतार घेतो. अशा प्रकारे भगवंताचे अनेक अवतार झाले होते. मथुरेत कंसाने अधर्म वाढवण्यास सुरुवात केली होती. सात्विक आचरणाचा विचारही त्याच्या मनात निर्माण होत नव्हता. सदैव तामस आचरण तो करीत होता. वाईटाचेच नेहमी चिंतन करीत होता. त्याच्या हातून महान अशी पातके घडत होती. त्याने राज्यामध्ये तामसी प्रवृत्तीचे लोक नेमले होते. त्यामुळे त्याचे पाप सांगण्यास कोणीच तयार नव्हते. सर्व कारभार अविचाराने चालला होता. त्याची चूक दाखवून देण्यास कोणी तयार नव्हते. त्याच्या विरुद्ध थोडे जरी गेले तरी तो शिरच्छेद करीत असे. त्यामुळे त्याच्यासमोर कोणी बोलायला तयार नव्हते. अधर्म दिसत असूनही धर्माचे नाव कोणी काढत नव्हते. कंसाविरुद्ध व त्याच्या राज्याविरुद्ध कोणी काही बोलत नव्हते. त्याच्यामुळे आपले वागणे बरोबरच आहे असे समजून त्या सर्वाचा अभिमान वाढत गेला. त्या अभिमानामुळे कंसाचे पाप वाढतच चालले. अधर्माला धर्म समजून तो वागत होता. म्हणून धर्माची गुढी उभी करण्यासाठी भगवंतांनी अवतार घेण्याचे निश्चित केले.